नमस्कार. दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजपासून आपण डॉक्टर सौ कुमुदताई गोसावी लिखित अरूपे घेतले रूप परमपूज्य हरिकाका यांचं जीवन दर्शन आपण ऐकणार आहोत. आज प्रथम आपण कुमुदताईंचं मनोगत ऐकणार आहोत. अशी चालले वाट. एका आगळ्या अनुभवविश्वात गेलं 6 वर्ष जपमाळेतल्या मण्यासारखं कसं पुढे सरलं हे कळलंच नाही. पूज्य हरिकाकांनी त्यांच्या जीवनदर्शन लेखनाची ज्या क्षणी अनुमती दिली तो प्रसंग आणि तिथला सुरू झालेला प्रवास यांची चित्रमालिका नजरेसमोर आजही तरळून जात आहे. हरिकाका स्वानंदात डोलत कुठेतरी अज्ञाता दृष्टी लावून बसलेले होते. मी त्यावेळी माझा मौनी प्राजक्त हा ॲडव्होकेट बापूकाका सोमणांवरील स्मृतिग्रंथ त्यांना अर्पण करण्यासाठी मुद्दामच कोल्हापुराहून येऊन त्यांच्याजवळ पोचलेले होते. माझी चाहूल लागताच माझ्या हातातलं पुस्तक बघून लगेच मला म्हणाले, आता काय नवीन आणलंयस? त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना ग्रंथार्पणाच्या कृतीने दिलं. पुस्तकाचं अवलोकन करीत ते उद्गारले, वा, छान, पुढे काय? मनाच्या गाभाऱ्यातनं शब्द उमटले आणि आपल्या जीवनावर लिहावं ही इच्छा. लिहावं असं काय आहे ग माझ्या जीवनात? आजवर ज्यांच्यावर लिहून झालं आहे त्याचा समाजाने किती उपयोग करून घेतला आहे? काकांनी आता मला तर अंतर्मुखच केलं. तरीही मी म्हटलं, काका, तुम्हाला जरी तुमच्यावर लिहिलेलं आवडणार नसलं तरी केवळ लोकांच्या कल्याणासाठी आपल्यासारखे सत्पुरुष जगतात तरी कसं, याचं मार्गदर्शन व्हावं आम्हाला, आमच्या पुढच्या पिढ्यांना. त्यासंबंधी विचार करता यावा म्हणून ते हवं आहे. माझ्या या म्हणण्याला जवळच उभ्या असलेल्या श्रीयुत B.L. कुलकर्णी यांनीही दुजोरा दिला. क्षणभर काका स्तब्ध राहिले. आमच्या डोळ्यात खोलवर बघत काका उद्गारले, मग करा प्रयत्न. काकांच्या या होकारानेच आम्ही अगदी आनंदाने हरखून गेलो. खरं तर त्या क्षणीच पुढील कार्याचा श्रीगणेशाही झाला. मे महिन्याची सुट्टी लागताच प्रत्यक्ष कार्याचा शुभारंभ करण्याचा संकल्प करूनच मी परतले. ती एक अखंड ओढ घेऊनच. 1 मे 1983 रोजी काकांचा आशीर्वाद घेऊन कामाची सुरुवात करण्यासाठी बरोबर पुण्याचेच श्री भाऊ उर्फ वामनराव देशपांडे यांची पाठराखण घेऊन हत्तरगीला गेले. काकांच्या मार्गदर्शनानुसार प्रथम बेळगावला जायचं ठरलं. जाताना त्यांना आशीर्वाद मागितलं तर ते काय म्हणाले, सत्यसंकल्पाचा दाता नारायण. आणि माझ्या संकल्पातील दृढता ते अजमावत होते की माझा संकल्प मी त्यातनं दृढ करीत होते हे माझं मलाच कळलं नाही. बेळगावला कृष्णप्पा विचारे यांच्याकडे या कामाच्या संदर्भात वेचलेले 4 दिवस केवळ अविस्मरणीयच आहेत. काकांवर लिहिलं जाणार या सुखोर्मीने उल्हासित झालेले काकांचे कितीतरी चाहते मला आपणहून येऊन भेटलेले आहेत. आपला एक एक अनुभव सांगताना काहीजण इतके भारावून जात की त्यांच्या सद्गदित कंठातनं उमटलेले पुढले शब्दही ये हृदयीचे ते हृदयी घातले या भावाने माझ्यापर्यंत येऊन पोचत. त्यांचे अनुभव टिपण्यासाठी हाती धरलेल्या माझ्या लेखणीला काही क्षण ते विसावा देत. बेळगाव, गोवा, कोल्हापूर, गडहिंग्लज, कडगाव, जरळी, हिरगले, निपाणी, कागल, आजरा, सांगली, इचलकरंजी अशा कितीतरी ठिकाणी अनेक वार जाऊनही काकांच्या जीवनदर्शनाचा हा प्रवास चालूच होता. तो अगदी हवाहवासा वाटायचा. लोकमानसावर त्या जीवनाची उमटलेली प्रतिबिंब न्याहाळताना मात्र वेगवेगळ्या ठिकाणच्या अशा लोकांचे काकांविषयीचे अनुभव ऐकताना ते टिपताना दिवस तेव्हाच संपायचे. आणि या सर्व भ्रमंतीत पुण्याच्या भाऊंबरोबर कोल्हापूरचे श्रीयुत B.L. कुलकर्णी आणि त्यांच्या मुलाने म्हणजे चिरंजीव राजू याने दिलेली साथ त्यांच्या काकांवरील अढळ आणि निस्सीम श्रद्धेची साक्षच देऊन गेली. माझ्या कार्याला गती देत राहिली. भावभावनांची कारंजी उडवीत अनुभवाचे तुषार झेलीत चालणारी ही वाट मनोहारी वाटली तरी किती प्रदीर्घ आहे, अखंड आहे हेही जाणवत होतं. तेव्हा तिच्या संपण्याची ओढ असूनही
त्यापूर्वी लेखनाच्या वाटेवर मनही झेपावत होतं. खरं तर ही पूजा म्हणजे काडवातीने आरती करण्यासारखंच आहे, खारीने सेतुबंधनात सहभागी होण्यासारखंच आहे. पण असं असलं तरी त्या जाणीवेपलीकडील एक अनामिक शक्ती, प्रेरणाच्या तारा अंतरी छेडीत होती आणि तीच काम करूनही घेत होती. कोल्हापूरला एकनाथ षष्ठीच्या उत्सवात माझ्या कामाचा व्याप सौ प्रेमलता मोहिते यांनी जाणला आणि आपले पती श्रीयुत माधवराव मोहिते यांच्यासह त्या कामालाही लागल्या. आवश्यक त्या ठिकाणी अनेक वार जाऊन त्यांनीही काही अनुभव टिपले, लिहून मला कळवले देखील. या सर्वांच्या सहकार्याने माझं लेखन सातत्याने होऊ शकलं. त्यांचे ऋण तरी कसे व्यक्त करणार हो. अनुभव कथन करणारे, लिहून पाठवणारे आणि ते मिळवण्यासाठी आपण होऊन सहकार्य देणारे सारेच या ऋणाचे धनीच आहेत. हरिकाकांच्या विशाल लोकसंग्रह सागरातनं त्यांच्या अनुभूतीचे जीवनमोती वेचणं म्हणजे एक मोठी कसोटीच होती. शिवाय हाती येतील तितकेच आपल्या भाळी ही वस्तुस्थिती पण आहे. त्यातनं काही घरंगळलेलंही असणार याची जाणीवही होती. तरीही लोकशिक्षण, लोकसेवा, लोकसंस्कृती यांचे काकांनी घडवलेले संस्कार त्यांनी घडवलेल्या माणसांच्या रूपानेच बघायला, टिपायलाही मिळाले आणि त्या जनता जनार्दनाची मी कायमची ऋणी आहे. करवीर पीठाचे श्रीमद शंकराचार्य, ऋषितुल्य श्रीयुत जेरे शास्त्री, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू बॅरिस्टर P.G. पाटील, सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य पा.ना. कुलकर्णी, मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर U.म. पठाण, राज्य परिवहन विभागीय अधिकारी श्रीयुत नांगरे, सुविख्यात सिनेकलावंत श्रीयुत चंद्रकांत मांढरे आदी मान्यवरांनी आपल्या मुलाखतीतनं मौलिक विचारांनी माझ्या मनातल्या काही प्रश्नांची उकल करून काकांच्या व्यक्तिमत्वाला जे शब्दरूप दिलेलं आहे त्या सर्वांचे ऋण मी जतन करीत आहे आणि ते जपून ठेवण्यातच मी धन्यताही मानते. काका कर्नाटकात, प्रेरणा कोल्हापुरात, लेखन मराठवाड्यात, मुद्रण साताऱ्यात, प्रूफ निरीक्षण पुण्यात, मुखपृष्ठ मुद्रण मुंबईत आणि प्रकाशन मध्य प्रदेशात असा हा कपिलाषष्ठीचा अजबच योग होता नाही का. खरं तर हा आंतरभारतीय मेळावाच आहे. अशा या मेळाव्यातल्या सुहृदांच्या साथीने आणि साक्षीने मळलेली ही वाट अंतःपटलावर चिरंतन अशी चितारली गेलेली आहे. लौकिकातनं आज ती दुरावती आहे या भावाने मन भरून येतं. संकल्पसिद्धीचा आनंदही तिच्या वियोगाच्या वेदनेत भिजून जातोय. ऊन पावसाच्या या खेळात डोळ्यातनं खळाळणाऱ्या प्रवाहांपैकी नेमकी आनंदगंगा कोणती हे तरी जाणून घेण्याचं भान मला तरी कुठे उरलं आहे हो. तिच्या जलधारांवर आंदोलणारं ऐसे जागविले शब्द भावरूप, ऐसे जागविले शब्द भावरूप, अरूपाचे रूप पूजी येले, अरूपाचे रूप पूजी येले. हे शब्द फक्त रेंगाळत राहिलेले आहेत. सौ कुमुदताई गोसावी. श्री गुरुदेव दत्त.